हिंदू धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत नक्की काय घडलं, मुकरब खानाने शंभू महाराजांना कसे पकडले, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. छत्रपती संभाजी महाराज हे पन्हाळगडावरती आले होते. हा तोच पन्हाळा होता ज्याच्याशी शिवरायांच्या कितीतरी आठवणी जोडल्या होत्या. येथेच शिवरायांची आणि शंभू महाराजांची शेवटची भेट झाली होती. महादेवाच्या पिंडीचे दर्शन करून पन्हाळगडावरती आलेल्या शंभूराजांच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. गडावरून दिसणारा कोल्हापूर आणि ज्योतिबाचा परिसर बघताना राजांनी मालोजी मामांना प्रश्न विचारला की कोल्हापूरमध्ये मुघलांची काही हालचाल सुरू. मालोजी मामांनी सांगितले की विजापूर पडल्यावर गोवरकोंडीच्या मुकबरखानाला किताब देऊन नामजाद केले बादशहानं. पन्हाळगडावरती खूप डोळा ठेवून बसल्या बघा तो. कोल्हापुरात असलेल्या मुकबरखानाच्या या स्थळावरती शंभू महाराजांना कैद करण्याची गुप्त योजना आखली जात होती. पण याची शंभू महाराजांना कणभरसुद्धा कल्पना नव्हती. दिवस मावळत होता. पन्हाळगडाचे दरवाजे बंद होत होते. गडाच्या पायथ्याशी असणारे घराघरात दिवा पेटत होता. त्याचवेळी महाराज सजा कोटेचा गठाडा सोडून जायला म्हणून मागे वळाले. जिने झपाझप चढलेला धापा टाकणारा एक तरणा बांड मावळा तिथे आला आणि म्हणाला, राज गनीम, रायगडाला मुघलांनी घेरा पाडलाय. राजांच्या समोर आलेला तो मावळा रायगडावरती आलेल्या संकटाची माहिती शंभूराजांना देत होता. एखाद्या शिवारात गोफण फिरावी तसे विचार मग राजांच्या मनात फिरू लागले. येसुबाई, बाळराजे, चांगोजी, ज्योत्याजी, अवघा रायगडच राजांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. क्षणाचाही विलंब न पाहता शंभूराजे कोणाकडे न पाहता झपाझप कोटी उतरवू लागले. अर्ध्या तासात दावणीची फौज सिद्ध झाली. तिला रायगडाच्या दिशेने जायला सांगून काही निवडक मावळे सोबत घेऊन शंभूराजे पन्हाळा सोडून रायगडाच्या दिशेने जायला निघाले. पन्हाळापासून 32 रळा, वाई, महाड मार्गावरती औरंगजेबाच्या फौजा तैनात होत्या. संगमेश्वराशिवाय दुसरी वाटच नव्हती रायगडजवळ करायला. शंभूराजे आणि कवी कलश आणि सोबत काही निवडक मावळ्यांसह संगमेश्वरच्या दिशेने निघाले. धावत्या घोड्यांवरती राजांच्या मनात विचारांचा टापा धडधडत होता. सोबत असणाऱ्या कवी कलशांना आणि पाठीशी धावणाऱ्या एकाही मावळ्याला कल्पना नव्हती की रात्रभर कोल्हापूरच्या तळावर मुकबरखानाला छत्रपती कोटे आहेत, सोबत किती मावळे आहेत याची खडानखडा माहिती आधीच मिळाली होती. निवडक मावळ्यांसह शंभूराजे संगमेश्वरला येऊन पोहोचले. संगमेश्वरात सरदेसाईंच्या वाड्यात मुक्काम पडला. शंभूराजे संगमेश्वरात आहेत, सोबत निवडक मावळे आहेत. ते रायगडावर पोचण्याआधी त्यांना कैद करण्याची ही नामी संधी आहे. ही माहिती मिळालेल्या मुकबरखानानं 5000 मुघलांची फौज संगमेश्वरच्या दिशेने पाठवली. तोपर्यंत पन्हाळगडावरती मालोजी मामा घोरपडेंच्या कानावर ही बातमी पडली की 5000 हत्यारबंद मोगलांची फौज घेऊन मुकबरखान, त्याचा मुलगा इखलास खान शंभूराजांना कैद करण्यासाठी संगमेश्वरच्या दिशेने येत आहे. ही वार्ता ऐकताच मालोजी मामांच्या पायाखालची वाळू सरकली. काळजात वेदनेचे लकीर उमटली गेली. काहीही करून शंभूराजांना वाचवायला हवं म्हणून मालोजी मामांनी आपला मुलगा संताजी आणि बहिर्जी घोरपडे यांना सोबत घेऊन शक्य होईल तेवढ्या मावळ्यांना गोळा करून संगमेश्वरच्या दिशेने आडवाटेने जायला निघाले. शंभूराजांना वाचवण्यासाठी मुकरबखानाची फौज संगमेश्वरला पोहोचण्याआधीच मालोजी बाबा घोरपडे संगमेश्वरात येऊन दाखल झाले. बेभान दौडत्या मुघलांची फौज घेऊन मुकरबखान आणि त्याचा मुलगा इखलास खान हे धुळाचे लोट उडवत संगमेश्वरच्या विशीत घुसले होते. राजांच्या दिवाला धोका आहे ही वार्ता घेऊन मालोजी बाबा घोरपडे थेट राजांच्या दालनाजवळ आले. राजांच्या समोर येऊन उभे राहिले. क्षणभरही थांबू नका इथं राज, घात झालाय, हत्यार घ्या आणि बाहेर पडा, निघा. 5000 हत्यारबंद मुघलांची फौज आता संगमेश्वरमध्ये घुसली होती. मावळ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी मुघली फौजांवरती तुटून पडले. अक्षरशः तलवारींचा खणखणाट सुरू झाला. मालोजी बाबा घोरपडे, वय वर्ष 60, शंभूराजांना वाचवण्यासाठी, मराठी दौलत वाचवण्यासाठी, स्वराज्य वाचवण्यासाठी मुकरबखानाच्या फौजेसोबत वाराच्या वेगाने तलवार चढवत होते आणि झुंजत होते. शंभूराजांना मुघलांच्या फौजेपासून वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या मालोजी बाबांनी शंभूराजांना नावडी नदीच्या दिशेने जायला सांगून स्वतः मुघलांच्या फौजांचा सामना करण्याचे ठरवले. पण दुर्दैवाने मालोजी बाबा घोरपडे मुघलांशी लढता लढता छातीवर झालेल्या असंख्य वाऱ्यांनी घायल होऊन मातीत कोसळले. शंभूराजांना वाचवण्यासाठी पहिल्यांदा मालोजी बाबा घोरपडे यांनी स्वतःचं बलिदान दिलं. जागोजागी मावळे आणि मुघलांची जंगी लढाई होत होती. तलवारींचा खणखणाट सुरू होत होता. घोड्यांच्या किंकळ्यांचा नुसता कलह माजला होता. आई भावनीच्या पोतागात अंगावर सरसरून पेटलेले शंभूराजे गोफण फिरवईत तसे हातातले तलवार वाऱ्यासारखे सपासप फिरवत होते. आता संभाजी महाराज आणि कवी कलश संगमेश्वरातून निघून नावडी नदीच्या बरेच जवळ आले होते. पाठोपाठ मुघलांची फौज वाऱ्याच्या वेगाने दौडत होती. पहाट सरती असूनही
लढणाऱ्या मावळ्यांच्या आणि गनिमांच्या अंगातून घामाच्या अक्षरशः धारा वाहत होत्या. आत्तापर्यंत नावडीच्या नदीकाठापर्यंत पोहोचलेल्या शंभूराजांच्या कानावर खबर पडली की म्हालोजी बाबा घोरपडे गेलं. ही खबर ऐकताच सुन्न झालेल्या शंभूराजांच्या हातातून तलवार खाली पडली. तोच मोका साधून पाठीमागून आलेला वार हुसकवण्यासाठी झटकन मान बाजूला करताना राजांच्या डोईवरचा डोक उडाला. छत्रपतींना संताजी आणि बहिर्जी घोरपडे हे सावलीसारखे पाठीमागून येताना दिसले. त्यांना बघताच महाराज ओरडले आणि म्हणाले, थांबू नका इथं, रायगड गाठा. काळीज हेलावून गेलेले संताजी म्हणाले, आता काहीही झालं तरीही राजांना गनिमांच्या तावडीतून सापडू देणार नाही. इतक्यात शंभूराजे म्हणालं, आण आहे तुम्हाला जगदंबेची, हुकूम आहे आमचा, निघा. डोळ्यांकडे बघताना हत्यार फिरवणारे संताजी ओरडून गेले, जी राज. आणि राजांना मुजरा करून त्यांनी घोडा वळवला. बहिर्जी त्यांच्या मागे मागे निघाले. जागोजागी नावडीच्या माळावरती कामी आलेल्या मावळ्यांचे आणि मुघलांचे देह पडले होते. संगमेश्वराबाहेर निसटण्याचे सगळे मार्ग आता रोखले गेले होते. लढणे आणि लढणे हा एकच पर्याय उरला होता. चारही बाजूला सटासट फिरत्या तलवारींचा नुसता खणखणाट चालू होता. इतक्यात कुठून तरी सुटलेला तीर कवी कलशांच्या उजव्या दंड्यात सापकन घुसला. तेव्हा त्यांच्या तोंडून असं निघालं, राजन मैं तो गिर गया. हे ऐकून अंगावर होणारे वार चुकवत शंभूराजे त्यांच्याजवळ आले. झेप टाकून त्यांना काकेत हात घालून वर उचलताना राजे म्हणालं, उठा छंदोगमात्य, धीर धरा, आता लढता लढता मरू, पुरे करू जिंदगीचे काव्य. कवी कलशांनी तेर केव्हाच काढून फेकला होता. हात रक्तचिंब झाला होता तरीही मुठीतली हत्यार सोडले नव्हते. शंभूराजांच्या आजूबाजूला मुघलांची एवढी दाटी झाली होती की हत्यार फिरवणे देखील अशक्य झाले होते. राजांच्या आजूबाजूला अक्षरशः मुघलांनी वेळखा पाडला होता. त्यांच्या जखमी झालेल्या अंगाभोवती कित्येक भालांची टोक आणि तलवारची पाती भिडली होती. त्या मुघलांची कोंडी फोडत मुकरब खानाचा तरणा बांड मुलगा इखलास खान छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर आला. तळपत्या नजरेने शंभूराजे आपल्या हातातल्या तलवारीकडे बघत होते. इतक्यात इखलास म्हणाला, रखदो हथियार. करून दर्याची लाट जावी तसे ते शब्द राजांच्या कानावरून गेले. क्षणभरही हालचाल झाली नाही. तो परत बोलला, काफिर सुनते हो, रखदो हथियार. रागाने पेटले इखलास राजांची केसावळ मुठीत पकडून ती गदगद हलवत होता. त्या क्षणाला राजांनी आपल्या जळजळीत नजर खानावर टाकली. ती बघून राजांच्या हातातले हत्यार क्षणात आपल्या गर्दनीवरती उतरतील. इखलास खान अक्षरशः सरकला, काही पावलं मागे हटला. तेवढ्यात गर्दी बाजूला करत सर दाट दाढीचा मुकरब खान समोर आला. त्याला पाहून इखलास म्हणाला, हत्यार नाही छोड़ रहा काफिर. बेटे, सुरमा आदमी शौक से नहीं हत्यार छोड़ते. आपल्या मुलाला बाजू करत मुकरब खान राजाच्या समोर आला. त्यांच्याकडे बघत आपल्या सैनिकांना म्हणाला, कैद कर दो इसको, पहले डाल दो रस्सी हाथों में और फिर बाद में खींच लो हथियार, ले जाओ. आणि लांबूनच दूरखंड फेकले गेले. राजांच्या हातातली तलवार हिसकावून घेतली गेली. लढाई सगळीकडे थांबली होती. अनेक मावळे आपल्या राजांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. काहींनी स्वतःचा प्राण देखील गमावले. महाराज, छंदोगमात्य आणि कवी कलश संगमेश्वरच्या या शिवासमोर मुघलांच्या कैदेत सापडले होते.